आपल्याला तरी कुठं अधिक कळलं होतं असं काही आहे हे? कुणालाच नाही. लपवून ठेवलं होतं सारं. सासूबाईंना माहिती असावं म्हणूनच अशा गरिबीनं वागत होत्या. 5 वर्ष मूल नाही म्हणताना एखादीनं सुनेला बोलून टोचून घेतलं असतं. किती वर्षांनी हे असं अचानक मनात आलंय. एवढी वर्ष सासूबाईंच्या विषयी असणारी आपुलकी, माया, आदर सारं एका क्षणात नाहीसं झालं होतं. त्यावेळच्या किती किती गोष्टी आज वळवाच्या ढगांसारख्या एकदम मनात गर्दी करून येत आहेत. सदाचा जन्म झाला. 5वीला सासूबाई आल्या. आल्या आल्या पाय धुवून सदाला घेतलं. सुवेराचं भान न राहता. त्यावेळी वाटलं होतं केवढी माया ही, केवढा आनंद झाला यांना. सदाला घेतलं व आधी धोत्राच्या धडप्यात गुंडाळलेल्या त्याला मोकळा केला. उघडा वागडा उलटा सुलटा करून पाहत होत्या. आज समजतंय त्या पाहत होत्या. सदाच्या अंगावर कुठं एवढासा तरी हा असला डाग दिसतोय का? दर 4-6 महिन्यांनी त्या सदाला असा उघडा करून निरखत राहायच्या. तो चांगला 3 वर्षाचा होईपर्यंत समाधानानं हसायच्या. म्हणायच्या, भाग्यवान आहेस ग पार्वती, कसा सोन्याचा तुकडा घातला देवानं ओटीत. अशीच पोरं होतील तुला माझ्या आशीर्वादानं. त्यावेळी अर्थ नव्हता कळत या सगळ्याचा, पण आज सारं कळतंय. आपल्या लेकाचं डागाळलेलं शरीर त्यांना माहिती होतं. तो कोडाचा डाग आपल्या नातवाला नाही याचा त्यांना आनंद होत होता. एरवी एवढं सगळं सांगणाऱ्या सासूबाईंनी मरेपर्यंत या गोष्टीचा उल्लेख केला नाही. लबाड सारी. माझं हे असं झालं असतं तर केली असती यांनी मला जवळ, हाकलून दिली असती लगोलग. आपल्याला तरी हे किती उशिरा कळलं. कशाला कळायला जातंय? कधी दिवाळीला सुद्धा अंगाला उठणं लावून घेतलं नाही. पहिल्या दिवाळी सणाला आईकडे आले. गडी अंगाला चोळायला निघाला तर केवढ्यानं खेकसले. मला नाही आवडत असलं काही. नवा जावई रुसायला नको म्हणून सारं त्याच्या मनाप्रमाणे करत होती सारी. सासूबाई रोज कसली तरी घुटी द्यायच्या. कशासाठी विचारलं की म्हणायच्या, अगं ताकद येते हो यानं. सदा 4 वर्षाचा व्हायच्या आत सासूबाई गेल्या. त्यांचं क्रियाकर्म करताना उघडत बसावं लागलं. न आपल्याला तो पाठीवरचा डाग दिसला. चांगला तळ हाता एवढा. विचारलं तर म्हणाले, लहानपणी भाजलो होतो. भाजल्याचा डाग असा कसा? प्रश्न पडलाच आपल्याला. तसं विचारलं तर खेकसून म्हणाले, जास्त चौकशा केल्या तर थोबाड फोडून टाकीन. आहे मला कोड. काय म्हणणं आहे तुझं?